राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना अर्थातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार असाच प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे। कारण लक्षात घ्या, मागील महिन्यामध्ये शेतकऱ्यांना जे वितरण झालं होतं तो प्रलंबित लाभ होता मागील वर्षाचा, म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये जे शेतकऱ्यांना पैसे यायला हवे होते ते पैसे त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आले होते आणि या वर्षाचा म्हणजे 2026 चा पहिला हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। मग याबाबत काही हालचाल आहे का? शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 रुपयांच्या निधीचे वितरण कधी होणार? मागे काय झालं, मागच्या 8-10 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना काही योजनांचे पैसे जमा झाले, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा असा देखील ग्राह्य झाला की आम्हाला नमो शेतकरी योजनेचाच 9वा हप्ता आला आहे का? तर त्या संदर्भातील देखील सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासोबतच कधी पैसे मिळणार आणि आता देखील नमो शेतकरी योजनेमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीयेत, मग हे पैसे बंद का झाले आहेत, पुढील हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे 2026 च्या पहिल्या हप्त्याच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये राज्यातील शेतकरी आहेत। खरं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत यावेळी आपल्याला स्पष्टपणे समजलं आहे की 90 लाखाच्या आसपास, म्हणजेच की 89 लाख आणि वर काहीतरी असे शेतकरी राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी पात्र होते मागील हप्त्यासाठी, ज्यामध्ये पीएम किसानच्या तुलनेमध्ये 1 ते 1.5 लाखांपर्यंत आकडा कमी झालेला होता आणि हा आकडा कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे आले नाहीत। मग योजनेमध्ये आकडा कमी का होतोय किंवा तुम्हाला पुढील पैसे येणार का नाही, तर त्याबाबत देखील काही माहिती आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांचे अनुदान मिळते, त्या योजनेसाठी आम्ही आता नव्याने अर्ज करू शकतो का? तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही या योजनेसाठी आता नव्याने अर्ज करू शकता, परंतु यामध्ये काही अटी किंवा निकष असणार आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या नावावरती 2019 च्या नंतर जर शेतजमीन झालेली असेल, लक्षात घ्या कधी 2019, कारण 2019 रोजी आपल्या केंद्र सरकारच्या द्वारे पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती आणि त्यालाच नमो शेतकरी योजना ही संलग्न काम करते। म्हणून 2019 च्या आधी तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्ही या योजनेसाठी लगेच अर्ज करू शकता, काहीच अडचण नाही। पण 2019 च्या नंतर तुम्ही जर शेत जमीन विकत घेतली असेल तर तुम्ही नमो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। परंतु जर तुमच्या नावावर वडिलोपार्जित जमीन जर आली असेल तर मात्र नमो शेतकरी योजनेसाठी, पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पुन्हा एकदा नव्याने अर्ज करू शकता। सीएससी सेंटर असेल, महाई सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, कुठेही जाऊन तुम्ही त्या ठिकाणी या नमो शेतकरी आणि पीएम किसान या योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकता। तुम्ही घर बसल्या देखील हे अर्ज करू शकता वेबसाईटवर जाऊन, आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये त्या ठिकाणी वर्षाला 12,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये पीएम किसान केंद्र सरकारची योजना ज्याचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारची योजना या योजनेचे 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होतात। अशा या योजना महत्त्वाच्या असणार आहेत। मग यातही अनेक शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आमच्या योजनेचे पैसे अचानकपणे बंद का झालेले आहेत? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांचा यापुढे फार्मर आयडी नसेल ना, ॲग्रेज टॅगवर नोंदणी नसेल, तर शेतकऱ्यांना तुमचे पैसे, मग तो पीक विमा असू द्या, आता होणारी कर्जमाफी असू द्या किंवा त्या ठिकाणी तुमची नमो शेतकरी पीएम किसान योजना असू द्या, कोणत्याही योजनांचा लाभ तुम्हाला यापुढे मिळणार नाही। फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी। आम्ही मागील अनेक दिवसांपासून सांगतोय, परंतु अजूनही राज्यात देखील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी काढलेले नाही आहेत, अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रेज टॅगवर नोंदणी केलेली नाही। काय होतं की शेतकरी म्हटलं की ग्रामीण वर्गामध्ये अनेक वाड्या वस्त्या असतील, खेडोपाड्यांवरती अजूनही याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे। परंतु लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही असेल, मग तुमचे वडील असतील, तुमचे चुलते असतील, आई असेल, भाऊ असेल किंवा मुलगा असेल, कुणी असेल, मुलगी असेल, ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांना यापुढे फार्मर आयडी असणे बंधनकारक असणार आहे, तरच त्यांना या शासकीय योजना, ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ मिळेल। नुकसान भरपाई असू द्या, काही असू द्या, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे। त्यामुळे अजूनही
फार्मर ID ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी सुरू आहे, नोंदणी करून घ्या आणि योजनेचा लाभ नक्कीच घ्या। आता आपला व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा की पैसे जमा कधी होणार तर लक्षात घ्या, एप्रिल महिन्यामध्ये याचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता तुम्ही म्हणाल मागीलच महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आले होते, मी व्हिडिओच्या आधीच सांगितलेलं तुम्हाला की मागचा जो हप्ता आला होता तो प्रलंबित लाभ आहे, तो लाभ 2025च्या नोव्हेंबर महिन्याचा आहे, तो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे मार्च महिन्यामध्ये मिळाले, 4 महिन्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे आलेले आहेत, तो या वर्षीचा लाभ नव्हता। या वर्षीचा हप्ता जो की मार्च महिन्यामध्येच यायला हवा होता त्याचे देखील वितरण लांबले आहे, परंतु एप्रिल महिन्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ दिल्यानंतर राज्यामध्ये मे महिन्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे। या कर्जमाफीबाबतचे देखील सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर पद्धतीने घेणार आहोत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुमचे पैसे बंद झाले असल्यास तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन किंवा तुमच्या कृषिक यांची भेट घेऊन त्या ठिकाणी तुमची ऑफलाईन पद्धतीने देखील पडताळणी करून घ्यावी लागेल। पडताळणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे योजनेचे पैसे तुम्ही जर सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर पुन्हा सुरू होतील, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। नमो शेतकरी PM किसान या योजनेचे पैसे तुमचे सुरळीत जमा होतात का नक्की कमेंट करून सांगा, किंवा योजनेबाबतचे तुमचे जेही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।